जय महाराष्ट्र मित्रांनो, नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आले होते आमच्या घरी पाहुणे सिद्धार्थचे आजी आजोबा आले होते. त्यांना घेऊन जायचं होतं ओझरला देवदर्शनासाठी. तर सगळ्यात पुढे आमचा तयार होऊन सिद्धार्थ गाडीमध्ये पण बसला होता बाबा बरोबर आणि खूप क्यूट दिसत होता. नवीन ड्रेस घातला होता त्यांनी आणि तयार झाला होता. तर पुढं आम्ही बसलो गाडीमध्ये, सगळेजण बसले. रुपाली आली, रुपाली हाय करते तुम्हाला सर्वांना. तर लाईक कमेंट शेअर नक्की करा. जाता जाता सिद्धार्थ म्हणत होता पेरू खायचा, पेरू 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 करत होता. तर त्याला घेतले आपण पेरू असे छानसे मंगेश दादाच्या स्टॉलवरनं आणि सगळ्यांना पेरू खायला दिले. त्याच्यानंतर आम्ही गेलो मग आम्ही केले ओझरमध्ये एंटर. आणि तुम्ही बघू शकता इतकी खतरनाक वेज बनवलेली, खूप भारी दिसत होती. त्याच्यानंतर रोडचं काम पण भारी झालेलं आहे आणि पार्किंग झोन एकदम बेस्ट, मला खूप आवडलं. तर तुम्ही बघू शकता इथं पार्किंग झोन आहे, इथं गाड्या पार्क होतात आणि पुढे इकडं डाव्या साईडला मंदिर आहे. तर इथं ऑलरेडी आपल्या अगोदर एक काळा घोडा पार्क होता, त्याच्या शेजारीच आपण आपला छोटा हत्ती पार्क केला. तर लगेच पार्क केला गेला. सिद्धार्थ बाहेर आला आणि मोकळी हवा घ्यायला लागला. तर सर्वजण बाहेर आले, सगळे एकेकाने बाहेर येत होते आणि गाडीच्या खाली सगळे उतरले. आणि तुम्ही बघू शकता इथं इतकी थंडगार हवा सुटली होती